नमस्कार. स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती या संघटनेच्या माध्यमातून हा व्हिडिओ मी तयार करत आहे. येणाऱ्या मराठी भाषा दिनाच्या दिवशी, गौरव दिनाच्या दिवशी 27 फेब्रुवारी 2026 रोजी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही आझाद मैदानामध्ये एक दिवसाचे आंदोलन घेत आहोत. या आंदोलनाच्या मागण्या आहेत, विषय आहे की राज्यांना व्हिसा कायदा लावावा आणि राज्यांचं नागरिकत्व कायदा करावा. या दोन मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन करणार आहोत. हे आंदोलन करायची आमच्यावर पाळी का आली? कारण 1956 साली भाषा प्रांत रचना झाली. म्हणजे भारत ही एक भाषिक युनियन आहे आणि या युनियनमध्ये मराठी भाषकांचे म्हणून महाराष्ट्र राज्य आहे. या महाराष्ट्र राज्याचा औद्योगिक विकास झाल्यानंतर स्थानिकांना रोजगार तर मिळालाच, पण अधिकचा रोजगार घेण्यासाठी भारतातून लोक महाराष्ट्रामध्ये आले आणि आम्ही त्यांचं स्वागतही केलं, त्यांचं आदरातिथ्यही केलं. पण हे आदरातिथ्य आम्हाला पुढे जाऊन अडचणीचं ठरणार आहे हे त्यावेळी आमच्या लक्षात आले नाही. पूर्वेकडील राज्यांचा आतापर्यंत विकास झाला नाही. गेल्या 75 वर्षामध्ये त्या राज्यांचा विकास न झाल्यामुळे तेथील बरेच लोक महाराष्ट्रामध्ये आलेत. त्यांचे येण्याची फक्त एका राज्यामध्ये येण्याची संख्या पाहता आम्हाला आता त्यांची अडचण वाटू लागली आहे. कारण ते इथे येऊन आमच्या मुलांचा रोजगार घेत आहेत. आत्तापर्यंत 4 कोटी लोक महाराष्ट्रात आले असून त्यांनी स्थानिकांचा रोजगार घेतला आहे. कमी पगारात किती वेळ काम करणारा, हा स्वस्तातला गुलामासारखं काम करणारा नोकर मिळत असल्यामुळे व्यावसायिकांनाही त्याची गरज भासू लागली आहे. पण हे येणारे गुलाम इथे स्थायिक होऊन स्वतःचं मतदार कार्ड काढून आता स्वतःचे मतदारसंघ तयार करून राजकारण करू लागले आहेत. जर यांना वेळीच रोखलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये मराठी समाजाला मुलांना देशोधडी लागावे लागणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने त्यांची संख्या वाढत आहे आणि त्याचे परिणाम विधानसभेमध्ये 30 अमराठी आमदार आहेत. येणाऱ्या काळामध्ये जर आपण जागे झालो नाही आणि वेळीच येणाऱ्या लोंढ्यांना रोखले नाही तर आपल्या पुढील पिढ्यांना देशोधडी लागावे लागणार आहे. त्यांना रोजगारासाठी महाराष्ट्रातून बाहेर जावे लागणार आहे. आणि हा धोका ओळखून आम्ही राज्यांना व्हिसा कायदा पाहिजे आणि राज्यांचं नागरिकत्व कायदा झाला पाहिजे ही मागणी घेऊन 27 फेब्रुवारी 2026 रोजी आझाद मैदानामध्ये एक दिवसाचे आंदोलन करत आहे. आणि या आंदोलनाला सर्व मराठी लोकांनी उपस्थित राहावे यासाठी हा व्हिडिओ केला आहे आणि त्यासाठी हे आव्हान करणारा हा व्हिडिओ मी तयार केला आहे. तर मी पुन्हा एकदा सर्व मराठी लोकांना आव्हान करत आहे की आपले हक्क अधिकार जर शाबूत ठेवायचे असेल, ह्या मराठी प्रांतावरील आपले हक्क अधिकार गमवायचे नसतील तर आपल्याला हा लढा द्यावाच लागणार आहे. आपली ताकद दाखवण्यासाठी सर्वांनी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून आझाद मैदानामध्ये उपस्थित राहावे. जय महाराष्ट्र, मी मराठी.